नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला काही उपाय करायचे आहेत की जेणेकरून तुमच्याही आयुष्यात खूप सारी संकट आहेत. इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला काही ना काही उपाय करायचे असतील तर त्याबाबत सर्व काही माहिती सांगणार आहे. बघा, तुमची कोणतीही इच्छा असू देत किंवा आर्थिक संकटांचा सामना तुम्हाला करावा लागत आहे तरी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होण्यासाठी सुद्धा आपल्याला मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी हा उपाय करायचा आहे. तर ते उपाय कोणते आहेत तर त्याबद्दल थोडक्यात माहिती असणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, सर्वप्रथम की खूप महिलांचा हा प्रश्न असतो की ह्या मार्गशीर्षच्या 4 गुरुवारपैकी एक तरी गुरुवार प्रत्येकाचा हा जात असतो. काही ना काही अडचणी वगैरे येत असतात. तर बघा, या दरम्यान अगदीच काहींचा पहिला गेला असेल, काहींचा दुसरा गेला असेल किंवा काहींचा तिसरा किंवा काहींचा चौथा सुद्धा जातो. ज्यांचा चौथा जातो तर त्यांनी बघा अगदीच की 3 गुरुवार आपण व्रत केलेलं असतं, त्याचबरोबर की पूजा मांडणी केलेली असते, पण चौथ्याच गुरुवारी मधीच अडचण येते आणि ते गुरुवार आपल्याकडून राहून जातो. तर अशा वेळेस आपण उद्यापन कधी करावं तर बघा, उद्यापन हे आपल्याला बघा अगदीच की मार्गशीर्षचा जरी तुमचा शेवटचा गुरुवार गेला तरी सुद्धा त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजे पौष महिन्याचा पहिल्या गुरुवारी तुम्ही नक्कीच उद्यापन करू शकता. त्याचबरोबर बघा, पूजा मांडणी करून उपवास धरायचा आहे आणि शेवटी तुम्हाला अगदी संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही, शक्यतो संध्याकाळीच उद्यापन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच तुम्हाला व्रतकथा वाचन झाल्यानंतर आरती वगैरे केल्यानंतर उद्यापन वगैरे करायचं आहे. त्याचबरोबर बघा, कोणाचा अगदीच की पहिला गेला असेल, दुसरा गेला असेल, पण आपल्याला एक्स्ट्रा धरता येत नाही, जरी तुम्ही चौथ्या गुरुवारी म्हणजे नाही का अगदीच की दुसरा किंवा तिसरा गेला तरी सुद्धा तुम्हाला चौथ्या गुरुवारी हे उद्यापन करायचं आहे. बऱ्याच जणांचा हा मोठा प्रश्न असतो, तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. चौथ्याला जरी काही अडचण आली तरी तुम्ही त्याच्या पुढल्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्याचा पहिला गुरुवार येतो तर त्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता. तर बघा, या दिवशी म्हणजेच मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला काही उपाय करायचे आहे जे की इच्छा पूर्तीसाठी किंवा खूप सारी संकट दुःख आहेत, आर्थिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत आहे, तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, अगदीच की तुम्ही 21, 51 किंवा 108 आपल्याला हळकुंड लागणार आहेत. तर ती हळकुंड आपल्याला त्याची एक माळ तयार करून घ्यायची आहे आणि बघा, हळद आणि पाणी एकत्र मिश्रण करायचं आणि त्या मिश्रणाने त्या प्रत्येक हळकुंडावरती एक मंत्र लिहायचा आहे आणि भगवान विष्णूंना आपल्याला ती हळकुंडाची माळ अर्पण करायची आहे. तर बघा, अगदीच की मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता. तुम्हाला अगदीच की तुमच्या यथाशक्ती जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढी हळकुंड तुम्ही घेऊ शकता. एक माळ तयार करायची आणि पाणी मिश्रित हळद असं आपल्याला त्यावरती नमो बृहस्पती नम, नमो बृहस्पती नम हा खूप प्रभावशाली मंत्र आहे. ह्या मंत्राने आपल्याला त्यावरती पाणी मिश्रित हळद त्यांनी नमो बृहस्पती नम ह्या मंत्राचा प्रत्येक हळकुंडावरती नाम म्हणजे मंत्र लिहायचा आहे आणि त्यानंतर एक इच्छापूर्तीचा कागद म्हणजे तुमची कोणतीही इच्छा असू देत एका कागदावरती लिहून ती सुद्धा कागद फोल्ड करून आपल्याला त्याच माळेमध्ये म्हणजे हळकुंडाच्या माळेमध्ये लावायचं आहे आणि ती माळ भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. ह्यामुळे तुमची कोणतीही इच्छा असू देत किंवा आर्थिक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात असतील तर ते मोठ्या प्रमाणात दूर व्हायला लागतात, म्हणजे आर्थिक अडचण दूर होते आपली. आणि त्याचबरोबर बघा, कितीही मोठे संकटांचा तुम्हाला सामना करावा लागत आहे, खूप दुःख आहे, त्रास आहे आयुष्यामध्ये, तर ते नक्कीच दूर होतं ह्या सेवेमुळे, ह्या उपायामुळे. हा उपाय सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच आवर्जून करू शकता, दिवसभरात कधीही करू शकता. त्याचबरोबर संध्याकाळी एक आपल्याला उपाय करायचा आहे जे की तुमच्या घरात कितीही मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी असेल किंवा घरात वारंवार भांडण तंटा होत असेल तर आवर्जून हा उपाय सांगते, खास करून महिलांसाठी आवर्जून करा. बघा, अगदीच की भीमसेनी कापूर 2-3 वड्या घ्यायच्या आहेत, त्यामध्ये अगदीच की 2-4 जरी लवंगा टाकल्या किंवा अगदीच 5-6 जेवढ्या लवंगा असतील, अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत, वरती फुलं असावं, पूर्ण अख्ख्या लवंगा घ्यायच्या, कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यावरती अगदीच खाली तुम्ही तांदूळ टाकले, वरती कापूर आणि लवंगा एकत्र प्रज्वलित करायच्या. जिथं तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तर तिथंच तुम्हाला त्या लवंगा प्रज्वलित करायच्या आहे आणि मंत्र म्हणायचा, ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः ह्या मंत्राचा नामजप करत जोपर्यंत त्या लवंगा कापूर प्रज्वलित आहे ते विझत नाहीये तोपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. बघा,
आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आयुष्यातली जी काही नेगेटिव्हिटी आहे, दरिद्रता आहे, तर ती मोठ्या प्रमाणात दूर होते. तुमच्याही घरात वारंवार भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, तर त्या नक्कीच दूर होतात. त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला आवर्जून करू शकता. बघा, जोपर्यंत ते शांत होत नाही, लवंग आणि कापूर पूर्णपणे जळून म्हणजे शांत होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा नामजप करायचा. आणखी कोणता मंत्र येत असेल महालक्ष्मीचा तर तोही तुम्ही म्हणू. तर बघा, जे काही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते आवर्जून करा. खास करून महिलांसाठी मी सांगते. आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.